नमस्कार, आपण पाहत आहात YBN न्यूज मराठी. तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद. आम्ही किती दिवस असंच जगायचं? आदिवासी समाजाचा आक्रोश. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक वेदनादायक वास्तव समोर येत आहे. ज्या गायरान जमिनीवर आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या घाम गाळत आहे, ती जमीन आजही त्यांच्या नावावर आहे. जमीन त्यांनी कसली, पीक त्यांनी उगवलं, पण मालकी मात्र आजही परकीच. दिवस रात्र कष्ट करूनही त्यांच्या आयुष्यात बदल नाही. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत हक्कासाठीही त्यांना आजही संघर्ष करावा लागतोय. याहूनही हृदयद्रावक म्हणजे त्यांच्या मुलांची स्वप्न शाळेच्या उंबरठ्यावरच अडकून पडत आहेत. शिक्षणाचा हक्क अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलाच नाही. प्रश्न फक्त जमिनीचा नाही, तो आहे अस्तित्वाचा, हक्काचा आणि भविष्यातल्या पिढ्यांच्या आयुष्याचा. आज आदिवासी समाज एकच प्रश्न विचारतोय, आम्ही किती दिवस अन्याय सहन करायचा? आदिवासी समाजाच्या मागण्या: गायरान जमीन आमच्या नावावर करा, आम्हाला आमचा हक्क द्या, आमच्या मुलांना शिक्षण द्या, आम्हाला सन्मानानं जगू द्या, आम्हाला घरकुल योजनेचा लाभ द्या, आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला द्या. किंवा कोणची दखल घेतली नाही, त्यासाठी माझी एकच विनंती असेल की पत्रकार परिषदेला सांगू इच्छितो, सर, इतके सुद्धा कार्यक्रम घेऊन उपोषण आंदोलन करून सुद्धा शासन हे आमच्याकडे कानाडोळा करत आहे. याला वाचा फोडण्यासाठी मी माझ्या पारधी आदी महासंघ संघटनेकडून एक बोलू इच्छितो की आम्हाला एकत्र आणि संघटित होऊन या राजकीय आणि देश पातळी आमची जी दिशाभूल होत आहे, अशा समाजाला आम्हाला न्याय मिळावा, न्याय भेटावा, हीच आमची विनंती आहे. ही जमीन वडील 1971 आणि आतापर्यंत वडील हयात नाही, आणि आता 2026 पासून वडील वारल्यापासून मी या जमिनीचा कशीत आहो आणि माझ्या समाजाचा उदरनिर्वाह चालू आहे. जर शासनाने ही माझी जमीन जर कधी अतिक्रमण हिरावून घेतलं, अशा अनेक समस्यांना आदिवासी समाजाला सामोरे जावं लागत आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरातील टाकळी शिंपी व आडगाव बुद्रुक येथील आदिवासी समाज अनेक वर्षापासून ही जमीन कसत आहे, मात्र अद्याप त्यांना मालकी हक्क मिळालेला नाही. शासन दरबारी अनेक वर्षापासून पाठपुरावा केला, मात्र हाती फक्त निराशाच. शासनाने याकडे तातडीने लक्ष देत गायरान जमीन त्यांच्या मालकीच्या करावी आणि शिक्षणासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा महाराष्ट्रभरात मोठे आंदोलन सुरू करू अशी जोरदार मागणी आदिवासी समाजाकडून होत आहे. व्हायचंच कारण असेल तर शासनानं आम्हाला दरोडे, डाके आणि हे करण्याचं तरी प्रमाणपत्र द्यावे आणि लायसन द्या, की जे करून आम्हाला जर कधी या मूठभर मातीसाठी संघर्ष करून आमचा अधिकार आम्हाला देत नसेल शासन, तर आम्हाला कोणता अधिकार देणार आहे यांचं तरी प्रमाणपत्र द्या, ही माझी शासनाला विनंती असेल. लढाई कधी तुम्ही सरकारच्या विरोधात आहे, तुमच्या मागण्या मान्य न झाल्या, पुढचं भूमिका काय असणार? जर कधी शासनानं आमच्या समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन करू, उपोषण करू, आणि उपोषण करून सुद्धा नाही शासनानं आमचा विषय मनावर घेतला तर रोस्ता रोको आणि आत्मदान करण्याची सुद्धा आम्ही तयारी दर्शवू. माझं नाव जयनारायण घनश्याम चव्हाण. पारधी समाज, भटक्या समाज, इथे या समाजाला काहीच पुरावा नाहीये. जागेसाठी आम्ही भटके वनवन फिरतोय, वनवन करतोय, वनवन आम्ही दाणे मागून पोट भरतोय, पण आम्हाला कधीच साथ दिली नाही सरकारने. सरकारने फक्त एवढंच देवा भाऊला विनंती आहे, आम्ही श्रीमंत नाही पण आम्ही गरीब लाडक्या बहिणीमधली एक बहीण आहे. तुम्हाला एक मेसेज देते, देवा भाऊ, तुम्ही जरी माझं आधार कार्ड नाहीये, आधार कार्ड बनवायला पण आम्हाला कागदपत्र काहीच नाहीये, पण आम्ही आधार कार्ड कसे करवायचे? मग लाडकी बहीणचे कसे आम्ही फॉर्म भरायचे? मग आम्हाला काही योजना नको का? आम्हाला काही पैसे नको का? सगळ्यांना श्रीमंताला देता, गरीबाला नाही आम्ही पोट भरू शकतो का? आधार कार्डच नाही ना, माझ्या नवऱ्याचं आधार कार्ड नाही, काही नाही, कागदपत्र नाही. मग ते कागदपत्राची व्यवस्था ते म्हणतात व्यवस्था करू, पण तुमचा पुरावा जन्म दाखला आणा. जर जन्म दाखलाच कसं? आम्ही घरोघरी डिलिव्हरी होते, आम्ही दवाखान्यात पण डिलिव्हरी नाही होत, मग जन्म दाखला कुठून आणायचा? जर हॉस्पिटलला नाही, आम्ही घरी डिलिव्हरी होतो, माझाच पुढा नाही तर मग कसं नोंद देणार, कसं करणार?
आमच्या पोरांना शिक्षणाला साथ द्यावा, आमच्या पोराला शिक्षण घडवा. जसे सगळे समाजाला साथ देतात तसे पारधी समाजाला पुढे घडवा. तुझं नाव? माझं नाव चांदनी अजय गाळे. मी काय करीत होती, कदरून गेली. मी इंडून कदरून गेली. कदराच्या बाद कोणी गणगोत नाही, काय नाही. एकल्याच पालानं एकल्याच घरानं मी इथं राहिली. म्हाताऱ्यानं डोक्यात धरलं का आपल्याला गायरान जमीन काढायची तर गायरान जमीन आम्ही काढली. मी काढली सर. मुलकामध्ये मी इंडून कदरली. फुलामरी काय, चौक काय, इकडं वांगी भराडी, इकडं अजंठा फुलामरी, इकडं खांदेस जळगाव भुसावळ, इकडं गण इंडून कदरली. मग मी आली फिरता आली. गायराना ताबा केला. गायरानावर ताबा केला सर. तर आम्हाला गावाले लोक आम्हाला मारायला लागले. तेव्हा हे मुलं मपल्या लहान होते. म्हातारण मीच होती. मी आपल्या म्हाताऱ्याला लोक दुखापकी करी जाई, मारी जाई, करी जाई. एक सरपंच आमच्याकून ती कष्ट करून खाऊ राहिले, खाऊ द्या. आपलं काही जमीन घेतली नाही कच्ची. सरकाराची त्यावनं चोरी केली, सरकाराची गारण काढलं, सरकाराचं हे केलं. आपले काही घेतले का त्यावनं नाही म्हणताना मग राठोड साहेब होता लबाण्याचा, त्याला धरलं. मी तोतेराम होता मराठ्याचा, त्याला धरलं. मी धरून शानी हे ताबा केला. तर मग लोक म्हणायला लागले, घनश्या तुम्ही ताबा केला ना तर आमच्या गारण काढलं ना, आमच्या इथं पाणी भरायचं नाही, दुकानात यायचं नाही, गिरणीत यायचं नाही, काय नाही. सर मी काय करी जाई. झालत शेंद्र चिकलठाणाहून दळून सामान मी लेकर जतन करीती. जतन केल्याच्या बाद मग आम्ही लई लढली. आपला म्हातारा ती उपेशनला आम्ही मुंबईला गेलो. हरार पाटलाकडे गेलो. तिथं आम्ही उपेशन धरलं, तिथं सारं केलं. पण आम्हा गाववाल्याला मी मेचली बी नाही आणि गाववाल्याला मी दबली बी नाही. आपला म्हातारान मी आई तुम्ही किती वर्षापासून लई वर्षानं दुष्काळी पासून 72 त्याच्यापासून सर हे लिंब आपल्या म्हाताऱ्याच्या आपल्या स्वतः हाताचा आहे. मी सावली करताना लावला. तर मी लावला तर मी काय गाव सोडून गेलीच नाही सर. अजून बी गाव सोडून गेली नाही. गावात धरून राहिली. गावात धरून राहिली. काय शासन आपल्याकडे फक्त आपल्याकडे जमीन आहे ती हिसकून घेण्याचं काम आता शासन करते. शासनाचे तुमची काय आता शासनाला काय शासनाला गाववाले काय हे बोलत नाही, पण शासनावाले का म्हणून राहिले का गायरान जमीन काढायची. सर मी गायरान जमीन हिसकून द्यायची नाही आणि करायची नाही. मी आत्महत्या मपलं झालं सवरलं हे मपल्या पब्लिक करताना मी आत्महत्या करणार. मी हिसकून देणार नाही, ताबा देणार नाही. असं का? आता इथं आमच्या कंपन्याला पाणी दिलं जातं आणि आम्हाला पाणी नाही, पिण्याची व्यवस्था नाही, पाण्याची लांबून दूरून पाणी आणावं लागतं. एरीवाले पाणी घेऊन देत नाही. का? धमक्या वगैरे देतात का? धमक्या वगैरे मग आता पाणी देत नाही, भांडणं करतात. काय भांडणं करतात? पाणी घेऊ नका असं तसं, नळावर येऊन देत नाही. हो, इथं राहू कोण लोक नका. आहेत? हेच आपले आजूबाजूचे शेजारीच पाण्यावाले एवढं एरीवाले. का ते तिरस्कार तुमच्या आदिवासी हा मग आता हेच आम्ही पारधी आहे म्हणूनच. हो म्हणजे एक समाज तुम्ही पारध्या म्हणून तुम्हाला टार्गेट केलं जातं. हो. आधी इथं कंपन्याला पाणी दिलं जातं, सरकारी पाणी ग्रामपंचायतचं, ते आम्हाला नळाला इथं नळ देत नाही. किती लोक राहतात तुम्ही? इथं आम्ही बरेच जण आहे, 10-12 घर आहे. 10-12 घराला प्यायला पाणी देत नाही ग्रामपंचायत. नाही, तर काय जिल्हाधिकाऱ्याला काय संदेश देणार याच्या माध्यमातून? आम्हाला पाणी द्यावा, इथं घरात जागा द्यावा आणि घरकुलचं बघावा. मुलांच्या असं शिक्षणाचं काय? तुम्हाला असं वाटत नाही मुलं- तुमचे मुलं शिकावा. मोठे व्हावं? तुम्हाला असं तर वाटत नाही? आमचे मुलं जे आहे सर, तर असं शाळामध्ये का घेऊन देत नाही तुम्ही? का नाही देत? जात भेद का करू जात राहिले? भेद का करता? नाही सर, शिक्षण पण भेटत भेटना. तर तुम्ही इथंच राहणार का? इथंच राहणार ना सर आम्ही. आमचं नावावर कुठं जाणार? मतदानचे नाव इथलेच आहे, राशन कार्ड इथलच आहे, सगळं इथलच आहे ना आमचं. अच्छा. शासन म्हणतं का लाडकी बहीण मांडलेला आहे, तेव्हा भाऊने आपल्याला सगळ्याला हे केलं. लाडकी बहीण तुम्ही असे आडून राहून तिला सगळ्या
मिळावेत, मात्र तुमच्यावरती शासन अन्याय करतं याच्याकडे तुम्हाला असं वाटत नाही? वाटत नसर पण लाडक्या बहिणीचं सुद्धा आम्हाला नाही ना हो. लाडक्या बहिणीचं सुद्धा नाही. तोंड पाहून करून राहिले सर इथले लोक. तर आम्ही जमीन तरी 60-70-80 वर्षापासून करत आहे माझे वडील. आणि ती जमीन आता सरकार हिरावून घेणार आहेत. त्याबद्दल आम्हाला भीती निर्माण झाली. आता नवीन त्यांची जी जुनी पिढी होती ती आता कशी तरी अशी त्यांनी निवारा पाहिला, त्यांनी दाणे मागून खाल्ले आणि त्यांनी कसं तरी त्यांचा उदरनिर्वाह केला. आता त्या जमिनी आता त्यांचा काळ जो होता तो आता आमचा काळ तसा नाही. ते आता आमचा काळ अनेक असा निर्माण असा वेगळा आहे. त्यामुळं सरकारला एवढी विनंती आहे माझी की जी जमीन आम्ही करून खातो ती म्हणजे आमचा मालकी हक्क आम्हाला द्यावा. आणि जे काळ मागील पुढे जे काळ गेले ते तसे नाही जावे. पुढच्या पिढीला त्यांनी सुधारण्याची आणि काहीतरी बनण्याची अशी प्रेरणा द्यावी. आणि त्यांचा आम्हाला असा पाठिंबा हवा की जे असे शिकलेले व्यक्ती आहे, जे महिला असो किंवा असे नवीन पिढी असो, त्यांना काहीतरी असं नवीन बनण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. तसंच त्यामुळे ही जी जमीन आहे ती त्यांनी हिरावून नाही घेऊ. आणि जी आपण त्यांच्यासाठी जी विनंती करतो ती आम्हाला जे मालकी हक्क लागते ते आम्हाला भेटले पाहिजे. त्यासाठी आम्ही विनंती करतो. आणि हे जे इतक्या दिवस जे आपण जे प्रयत्न करीत आहोत त्याला यश मिळावे यासाठी ही आमची विनंती करण्यात येत आहे. तू लहान आता तुमचे वडील आता आजोबा आता या दुनियामध्ये, तर यांनी तुम्हाला जी जमीन आतापर्यंत ठेवलेली कसून, तर त्यांनी जे आता जे तुम्ही पाठबळ तुमच्या मागे तुमचे वडील आता उभे राहिलेले, तर समाजाला काय संदेश देणार याच माध्यमातून? समाजाला मी एवढा संदेश देते की जोपर्यंत आपला समाज सुधरत नाही किंवा त्याच्यात परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपला समाज असा पाठीमागेच राहणार. आणि त्यासाठी आपण जो प्रयत्न करतो आता सध्याला जो प्रयत्न करू तो आपल्या पुढच्या यशासाठी किंवा आपल्या पुढच्या भविष्यासाठी असा सुखमय असेल. आणि आपले जे मागील दिवस होते ते राहणार नाही. त्यासाठी आपण एकमेक व्हा आणि त्यासाठी आपण प्रयत्न करा. अशाच नवनवीन जेवढे ताज्या आपले बाकी घडामोडी समाज आहेत त्यांनी बघण्यासाठी एकत्र होऊन लगेच आमच्या मेळावा YBN घ्यावा न्यूज या आणि मराठी आपल्या चॅनलला सरकारला सबस्क्राईब निवेदन करा, करावे. ही लाईक माझी आणि नम्र शेअर करा आणि हो माझे बेल नाव आयकॉनवर क्लिक मोनिका करायला जयनारायण विसरू चव्हाण. नका.